नवी मुंबईच्या खारघर परिसरामध्ये एक कॉलेज आहे जे प्रसिद्ध आहे आणि लॉसाठी ते प्रसिद्ध आहे आणि याच कॉलेजमध्ये एक लॉच्या विद्यार्थ्यांसाठी फेस्ट अरेंज केला जातो आणि गेल्या 3 वर्षांपासून हा फेस्ट अरेंज केला जातो. विविध प्रकारचे कार्यक्रम फंक्शन्स यामध्ये असतात जेणेकरून मुलांना सुद्धा विद्यार्थ्यांना याची जनजागृती व्हावी किंवा जे आपण स्टडी करतो त्यातून थोडासा वेळ मिळावा आणि आपली जी कला आहे ती सुद्धा सादर करावी यासाठी हा फेस्ट अरेंज केला जातो. आपल्यासोबत मनीषा मॅम आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. मॅम, नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे. कधीपासून हा फेस्ट सुरू आहे आणि या फेस्टचं मुख्य कारण काय आहे? थँक्यू. हा फेस्ट 2023 पासून आपण स्टार्ट केला. 2023 मध्ये फर्स्ट एडिशन केला आम्ही अतुल्याचं. आणि याचा मेन मुद्दा हा आहे की लॉची जी मुलं आहेत जे खूप हेवी सब्जेक्ट्स वगैरे शिकतात लॉ मध्ये, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण थोडे लॉ इव्हेंट्समध्ये करतो. मर्डर मिस्ट्री, शासन असल्या प्रकारचे जे अकॅडमिक इव्हेंट्स आहेत ते करतो. त्याबरोबर खेळ, कल्चरल परफॉर्मन्सेस, सम फ्री टाइम अशासाठी पण आपण थोडे नॉन अकॅडमिक इव्हेंट्स पण ठेवले आहेत. आणि सगळे मुलं फार उत्साहाने या सगळ्यात भाग घेतात. आता आपण फक्त जे NMIMS नवी मुंबई कॅम्पसचे स्टुडंट्स आहेत, बाकी सगळ्या स्कूल्सचे पण, त्यांना आपण पार्टिसिपेट करायला प्रोत्साहित करतो. फॉर्च्युनेट मे बी काही वर्षानंतर जर चांगला रिस्पॉन्स आला तर आपण बाहेरच्या मुलांना पण इथे आमंत्रित करू शकतो. लाईक म्हणजे फर्स्ट इयरला कसा रिस्पॉन्स होता आणि आता थर्ड इयर आहे तर त्याला कसा रिस्पॉन्स आहे, काय चेंजेस वाटतात? चेंजेस तर इन टर्म्स ऑफ स्केल भरपूर आहेत. म्हणजे बेसिकली इव्हन बजेटपासून जर आपण बघितलं तर खूप पटीने मल्टिप्लाय झालाय मागच्या 3 वर्षात. इन टर्म्स ऑफ रिस्पॉन्स, कुठले इव्हेंट्स आपण करतो, काय काय इव्हेंट जास्त पॉप्युलर होतात मग आपण ते रिपीट करतो, त्याला थोडं मॉडिफाय करतो. आणि आधी स्कूल ऑफ लॉ इतकं जास्त इन टर्म्स ऑफ नंबर पण नवी मुंबई कॅम्पसमध्ये थोडे कमी होते, पण आता प्रसिद्धी पण वाढली आहे, पार्टिसिपेशन पण वाढलं आहे. तर नक्की काही कितीतरी पटीनी याचा स्केल वाढला आहे. अतुल्य हा जो फेस्ट अरेंज केलेला आहे तो केव्हापासून म्हणजे करताय, लाईक ह्याचा बेनिफिट कसा असणार किंवा आयडिया कशी काय आली ही? तर सगळे आता इथे या कॅम्पसला 8 स्कूल्स आहेत. एक MBA, एक BBA, एक लॉ. सो त्यापैकी सगळ्यांचे आपले आपले फेस्ट व्हायचे, जिथे ते जे क्लासमध्ये शिकतात त्याला इम्प्लिमेंट करायचा जो चान्स मिळतो तो आपल्याला लॉच्या मुलांना स्पेसिफिकली द्यायचा होता. म्हणून भरपूर काय काय आपण जे इव्हेंट्स ठेवले जे लॉ स्पेसिफिक आहेत, लाईक मर्डर मिस्ट्री, जिथे एक स्टेज्ड मर्डर असतो आणि मग आपले आपले आर्ग्युमेंट्स बनवायचे, इन्व्हेस्टिगेशन करायचं. सो मागच्या 3 वर्षात आपण बघितलंय की मुलांना खूप या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो. कारण आपण बाकी स्कूल्सच्या पण मुलांना आमंत्रित करतो, आपण त्याला थोडंसं बेसिक व्हर्जन मध्ये करतो, पण तरी ऑर्गनायझेशनमध्ये जी लिगल अॅक्युमेंट लागते ते आपल्या लॉ मुलांसाठी मध्ये आहे. आणि ते जे शिकतायत क्लासमध्ये त्याला इम्प्लिमेंट करायचा त्यांना इथे चान्स मिळतो. हे जे कॉलेज आहे लॉचं, त्यामध्ये कुठले कुठले लोकेशन मधून विद्यार्थी येतात किंवा त्यांना कसा अनुभव आलेला आहे, तुम्हाला कसा अनुभव आलेला आतापर्यंत? मी जवळजवळ इथे आता 6 वर्षापासून आहे विथ NMIMS इन स्कूल ऑफ लॉ. कॉलेजचं स्थापना इथे नवी मुंबई कॅम्पसला 2018 मध्ये झाली. सो आपले 2 बॅचेस 5 वर्षाच्या कोर्सचे पासआउट झाले आहेत. आणि जेव्हा सुरुवातीला 18 मध्ये आपण बघितलं, खूप मुलं होती जी मुंबईची होती आणि काही काही खूप आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये पण यायची. तो प्रपोर्शन जो आहे जवळजवळ सारखाच बघतोय आम्ही. इथे ऑल ओव्हर इंडियामधनं स्टुडंट्स येतात. काही काही मुलं आंध्र प्रदेशची आहेत, काही बँगलोरची आहेत, काही मध्य प्रदेशमधनं येतात, काही दिल्लीची आहेत. आपण उत्तर प्रदेशमधनं पण तिथे विद्यार्थी बघतो. आणि तेवढीच मुलं महाराष्ट्र आणि स्पेशली मुंबईची पण आहेत. सो वी हॅव अ गुड मिक्स अँड बॅलन्स ऑफ स्टुडंट्स. राईट. जे लाईक म्हणजे लॉ स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता, काय काय सजेस्ट करू शकता? लॉ असा खूप, आपण त्याला ऑलरेडी प्रोफेशनल कोर्स म्हणून म्हणतो. सो इट इज ऍक्च्युली अभ्यास खूप असतो आणि थोडा हेवी असतो इन टर्म्स ऑफ एक्झाम्स आणि असाइनमेंट्स. सो लॉ शिकण्याबरोबर बाकी सगळ्या स्किल्स पण आपल्या डेव्हलप व्हावा यासाठी असल्या फेस्ट फार इम्पॉर्टंट असतात. आणि आता आपल्याला माहिती आहे लॉ एज अ प्रोफेशन बूमिंग आहे आणि खूप मोठ्या मोठ्या लॉ फर्म्स आहेत. वी कॅन ऑल्सो एक्सपेक्ट की काही फॉरेन लॉ फर्म्स पण आता इंडियामध्ये येतील. त्यामुळे लॉ प्रोफेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज फार वाढणार आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांना एनकरेज करते की लॉ एज अ प्रोफेशन चूज करायला पाहिजे.
नक्कीच. तर खारघरमधील या लॉ कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा फेस्ट अरेंज केला जातोय. चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे आणि त्यामुळे सर्वांनीच या कॉलेजला पुढे जाऊन भेट देणं खूप महत्त्वाचं असणार आहे. असं मनीषा मॅमने सांगितलेलं आहे आपल्याला. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षी देशमुख, नवराष्ट्र, नवी मुंबई.